Good morning, student. Today we start the 11th chapter of business economics, that is monopoly. In that we learn about the features of monopoly, then equilibrium of the monopoly firm in the short run and the long run, and the distance between the perfect competition and monopoly. In today's lecture we learn about the features of monopoly and the equilibrium of the monopoly firm in the short run and long run. These two parts we learn in this lecture. So we start with first features of monopoly. Monopoly is the market structure characterized by the existence of single seller. इट एक्झिबिट द फॉलोइंग फीचर्स. म्हणजे त्या ठिकाणी मोनोपोली मार्केट स्ट्रक्चर विषयी आपल्याला दिले आहे, त्याची फीचर्स आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. तर मोनोपोली मार्केट स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला सिंगल सेलर त्या ठिकाणी असतो व त्याची पूर्ण मार्केटमध्ये मोनोपोली म्हणजेच त्याचं वर्चस्व असलेलं दिसून येतं, त्या मार्केटला आपण त्या ठिकाणी मोनोपोली मार्केट असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्या मार्केटमध्ये आपल्याला सिंगल सेलर त्या ठिकाणी अवेलेबल असतो आणि मेनी बायर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात, फक्त सेलर हा त्या ठिकाणी सिंगल असतो, त्यालाच आपण मोनोपोली मार्केट असं म्हटलं जातं. मग त्याचे फीचर कोणकोणते आहेत ते आपल्याला पुढे दिले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज अ सिंगल सेलर हॅज कंप्लीट कंट्रोल ओव्हर द सप्लाय ऑफ द कमोडिटी. म्हणजे या ठिकाणी पहिलं फीचर दिलं आहे, त्यामध्ये सांगितलं आहे की मार्केटमधील जे काही कमोडिटीचं सप्लाय आहे, म्हणजे मार्केटमध्ये जे काही प्रोडक्टचं सप्लाय आहे, तो सिंगल सेलरच्या कंट्रोलमध्ये असतो पूर्णपणे. म्हणजे जो काही मार्केटमध्ये मोनोपोली मार्केटमध्ये जो काही सिंगल सेलर आहे, त्याचा पूर्णपणे आपल्याला त्या प्रोडक्टच्या कमोडिटीच्या सप्लायवरती आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल असलेला दिसून येतो, कंप्लीट कंट्रोल असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज देर इज अ नो क्लोज सबस्टिट्यूट फॉर द प्रोडक्ट. म्हणजेच त्या मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट अवेलेबल असतात त्याला कोणत्याही प्रकारचं सबस्टिट्यूट प्रोडक्ट त्या ठिकाणी अवेलेबल नसलेला दिसून येतो. म्हणजेच जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहे, त्या सेलरकडे जे काही प्रोडक्ट आहेत त्याला कोणत्याही प्रकारचं सबस्टिट्यूट किंवा इतर जो काही प्रोडक्ट आपण म्हणतो, म्हणजेच अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट आपण म्हणतो, ते त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येतात. म्हणजे आपल्याला त्या सेलरकडूनच ते प्रोडक्ट खरेदी करावं लागतं, बाय करावं लागतं. त्या मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला ठिकाणी सबस्टिट्यूट प्रोडक्ट त्यासाठी आढळून येत नाहीत. नेक्स्ट इज देर इज अ नो फ्री एंट्री अँड एक्झिट, देर आर मेनी रिस्ट्रिक्शन्स ऑन एंट्री अँड एक्झिट. म्हणजेच मोनोपोली मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला फ्री एंट्री अँड एक्झिट नसते. म्हणजेच एकदा का एंट्री करायची झाली तर आपल्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर एकदा का आपण एंट्री घेतली त्याच्यानंतर आपल्याला जर मार्केट सोडून एक्झिस्ट व्हायचं असेल, त्या मार्केटमधून बाहेर पडायचं असेल, तरी देखील आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन्स असले दिसून येतात. म्हणजेच एखाद्या सेलरला त्या ठिकाणी जर आपल्याला मोनोपोली मार्केटमध्ये किंवा एखाद्या फर्मला त्या ठिकाणी मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन्स असतात. ते रिस्ट्रिक्शन्स फॉलो करूनच आपल्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या फर्मने त्या ठिकाणी आपल्याला मोनोपोली मार्केटमध्ये बिझनेस स्टार्ट केला आणि त्याला जर त्या ठिकाणी बिझनेस हा प्रॉफिटमध्ये चालत नसेल आणि जर त्याला मार्केट सोडून जर जायचं असेल तरी देखील त्याला वेगवेगळे रिस्ट्रिक्शन्स असतात. ते रिस्ट्रिक्शन्स फॉलो करूनच त्या ठिकाणी आपण एक्झिस्ट करू शकतो. अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारे फ्री एंट्री आणि एक्झिट अवेलेबल नसते. देर इज अ कंप्लीट निगेशन ऑफ कॉम्पिटिशन. म्हणजेच त्या ठिकाणी मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन असलेली दिसत नाही. म्हणजे सेलरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असलेली दिसत नाही. अशा प्रकारच्या मार्केटला आपण त्या ठिकाणी मोनोपोली मार्केट असं म्हटलं जातं. म्हणजेच मोनोपोली मार्केटमध्ये त्या ठिकाणी सिंगल सेलर असल्यामुळे आपल्याला त्या मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन ही त्या ठिकाणी असलेली दिसत नाही. नेक्स्ट इज अ मोनोपोली फर्म हॅज अ कंप्लीट कंट्रोल ओव्हर द प्राइस पॉलिसी. अ फर्म इज अ प्राइस मेकर अंडर मोनोपोली. म्हणजेच आपण मोनोपोली मार्केटचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जी काही मोनोपोली फर्म आहे किंवा त्या ठिकाणी जो कोणी सेलर अवेलेबल आहे, तो प्राईस पॉलिसी त्या ठिकाणी तयार करताना दिसून येतो व त्याचा पूर्णपणे आपल्याला कंट्रोल त्यावरती असलेला दिसून येतो. म्हणजेच प्राईस पॉलिसीवरती देखील आपल्याला त्या मोनोपोली फर्मचा किंवा त्या मोनोपोली जो कोणी सेलर आहे त्याचा आपल्याला पूर्णपणे कंट्रोल असलेला दिसून येतो. त्याचबरोबर मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला प्रोडक्टची प्राईस मेकर हा फर्म त्या ठिकाणी असलेले दिसून येते. म्हणजे प्रोडक्टची प्राईस पूर्णपणे ती फर्म डिसाईड करते. कोणत्या प्रकारे सप्लाय किंवा डिमांड सप्लाय याच्यावरती डिपेंड नसते. तर मोनोपोली मार्केटमध्ये जो कोणी फर्म आहे किंवा जो कोणी सेलर आहे त्याच्यावरती पूर्णपणे आपल्याला मोनोपोली मार्केटमध्ये प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड केली जाते किंवा तो पूर्णपणे मार्केटची प्राईस ही डिसाईड करत असतो. म्हणजेच थोडक्यात मोनोपोली मार्केटमध्ये जो कोणी सेलर आहे किंवा जी काही मोनोपोली फर्म आहे त्याला त्या ठिकाणी प्राईस मेकर असं म्हटलं जातं. कारण त्या प्रोडक्टची प्राईस ही पूर्णपणे मोनोपोली मार्केटमध्ये जो कोणी सेलर आहे तो डिसाईड करत असतो. त्यामुळे मोनोपोली मार्केटमध्ये त्याला प्राईस मेकर असं देखील म्हटलं जातं. सिन्स देअर इज अ सिंगल फर्म, द फर्म अँड इंडस्ट्री आर वन अँड द सेम. म्हणजेच त्या ठिकाणी मोनोपोली मार्केटमध्ये सिंगल फर्म असल्यामुळे त्या ठिकाणी फर्म आणि इंडस्ट्री हे एकच असतात. म्हणजे त्या पूर्ण मार्केटमध्ये जी काही इंडस्ट्री असेल किंवा फर्म असेल हे दोन्ही एकच त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर ते दोन्ही सेम असतात. तर त्या ठिकाणी आपण जर इतर मार्केटचा विचार केला तर आपल्याला फर्म ह्या वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर इंडस्ट्री म्हणजेच वेगळी आणि त्या इंडस्ट्रीच्या अंडर आपल्याला ठिकाणी फर्म आलेले दिसून येतात. परंतु मोनोपोली मार्केटचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की फर्म आणि इंडस्ट्री ही त्या ठिकाणी एकच असलेली दिसून येते. Next is the industry face the downward sloping demand curve. This implies that it can sell more by the reducing the price. Through he is a price maker, he does not have unlimited power. He cannot fix the price and the quantity to be sold.
He has to fix either the price or the quantity and leave other to the market. The monopolistic has considered the elasticity of demand for the product while fixing the price. म्हणजे नेक्स्ट आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितलं की जर समजा इंडस्ट्रीचा डिमांड कर हा ठिकाणी डाऊनवर्ड स्लोपिंग जात असेल म्हणजेच खाली खाली येत असेल डिमांड ही कमी कमी होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस कमी केली पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी डिमांड ही आपली वाढू शकते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला प्राईस कमी करून त्या ठिकाणी डिमांड ही वाढवली पाहिजे अशा प्रकारची सिच्युएशन ही आपल्याला ठिकाणी दिसून येते. जर आपण त्या ठिकाणी फिफ्थ फीचरकडे लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की मोनोपोली मार्केटमध्ये जी फर्म असते ती प्राईज मेकर असते परंतु त्याच्या माध्यमातून त्याला अनलिमिटेड पॉवर हे दिलेले नसतात काही लिमिटेड पॉवर त्या ठिकाणी असतात. म्हणजेच त्या ठिकाणी एकतर फर्म आहे ती एकतर प्राईस फिक्स करू शकते किंवा क्वांटिटी सोल्ड म्हणजेच आपल्याला क्वांटिटी किती सोल्ड करायचं आहे ते फिक्स करू शकते किंवा क्वांटिटीची प्राईस ही दोनापैकी एक फॅक्टर त्या ठिकाणी आपण डिसाईड करू शकतो. आणि इतर फॅक्टर जे आहेत म्हणजे जर आपण प्राईस डिसाईड केली तर आपल्याला डिमांड किती येणार हे आपण मार्केटवरती सोडून दिलं पाहिजे. जर आपल्याला जास्तीत जास्त डिमांड मिळवायची असेल म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्ट सेल करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही मार्केटवरती सोडून दिली पाहिजे. म्हणजे मार्केट जे सांगेल ती प्राईज त्या प्राईजमध्ये आपल्याला प्रोडक्ट सेल केले पाहिजे. अशा प्रकारची सिच्युएशन आपल्या ठिकाणी मोनोपोलिस्टिक मार्केटमध्ये दिसून येते. म्हणजेच मोनोपोलिस्टिक मार्केटमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर प्राईस फिक्स करताना आपल्याला डिमांड फोरकास्टिंग किंवा इलेस्टिसिटी ऑफ डिमांड हे त्या ठिकाणी कन्सिडर करूनच आपण त्या ठिकाणी मोनोपोलिस्टिक फर्म आहे किंवा मोनोपोलिस्टिक जो कोणी सेलर आहे तो प्राईस फिक्स करू शकतो. नेक्स्ट इज देअर इज नो इमिडिएट रायव्हल्स ऑफ द फर्म. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर दिले त्यामध्ये सांगितलं की त्या फर्मसाठी म्हणजेच मोनोपोलिस्टिक मार्केटमध्ये जो कोणी जी काही मोनोपोली फर्म आहे किंवा जो कोणी सेलर आहे त्याला इमिजिएट कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी आपल्याला अवेलेबल असलेला दिसून येत नाही. अशा प्रकारचे जे फीचर्स आपल्याला त्या ठिकाणी मोनोपोलिस्टिक मार्केटची दिलेली आहेत. मोनोपोली इज ऑल्सो डिफाईन इन द टर्म्स ऑफ ॲब्सोल्यूट मोनोपोली अँड लिमिटेड मोनोपोली. ॲब्सोल्यूट मोनोपोली implies that a single seller has a complete control over the market. There is no substitute and no competition. In reality, it is not possible to have an absolute monopoly. In practice, limited or the simple monopoly exists. In the limited or simple monopoly, the product will have some remote substitutes. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की मोनोपोली मार्केटचे देखील आपल्याला ठिकाणी दोन प्रकार पडलेले दिसून येतात. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे ॲब्सोल्यूट मोनोपोली आणि सेकंड इज लिमिटेड मोनोपोली. तर ॲब्सोल्यूट मोनोपोली म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी सिंगल सेलरचा त्या ठिकाणी मार्केटमध्ये पूर्णपणे कंट्रोल असतो. म्हणजे ज्या मार्केटमध्ये जो काही सिंगल सेलर आहे त्याचा पूर्णपणे आपल्याला कंट्रोल असलेला दिसून येतो त्यालाच आपण ॲब्सोल्यूट मोनोपोली असं म्हटलं जातं. तर त्या मार्केटमध्ये आपल्याला प्रोडक्टसाठी कोणत्याही प्रकारचे सबस्टिट्यूट किंवा कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन आपल्याला ठिकाणी दिसून येत नाही. पण रियालिटीचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारची ॲब्सोल्यूट मोनोपोली आपल्याला कुठेही पॉसिबल असलेली दिसून येत नाही. म्हणजेच रियालिटीमध्ये अशा प्रकारची ॲब्सोल्यूट मोनोपोली असणं पॉसिबल नाही. तर रियालिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिमिटेड किंवा सिम्पल मोनोपोली आपल्याला असू शकते. म्हणजेच सिम्पल मोनोपोली किंवा लिमिटेड मोनोपोली ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग सिम्पल किंवा लिमिटेड मोनोपोली म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टसाठी सबस्टिट्यूट हे अवेलेबल असलेले दिसून येतात. त्याचबरोबर काही प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टमध्ये कॉम्पिटिशन देखील असलेली दिसून येते. त्याला आपण रिमोट मोनोपोली किंवा सिम्पल मोनोपोली किंवा लिमिटेड मोनोपोली असं देखील म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी मोनोपोलीचे दोन प्रकार पडलेले दिसून येतात. नेक्स्ट इज इक्विलिब्रियम ऑफ द मोनोपोली फर्म इन द शॉर्ट रन अँड लॉंग रन. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मोनोपोली फर्मचं शॉर्ट रन आणि लॉंग रनमध्ये इक्विलिब्रियम कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला दिला आहे तो म्हणजे शॉर्ट रन इक्विलिब्रियम. The monopoly firm will be in the equilibrium when the firm get a maximum profit. The demand curve faced by the monopolistic in the downward sloping curve. It implies that monopolistic can sell more only when he reduces the price. Though the firm has no competition, it cannot control the both price and the quantity. If one is determined, the other is implies. The downward sloping demand curve is average revenue curve. The marginal revenue curve is lies below it. The monopolistic will be the equilibrium when two conditions are satisfied. It is marginal revenue is equal to marginal cost and the marginal cost curve cut the MR curve from the below. The first one is a necessary condition and second one is a sufficient condition. The monopoly firm may get a supernormal profit in the short run or it may incur a loss. As long as price is the above average variable cost, the firm will continue to produce in the short run. If the price is below the average variable cost, the firm will to be shut down. The equilibrium of the monopoly firm can be explained with the help of the following diagram. म्हणजे ज्या ठिकाणी आपण शॉर्ट रनमध्ये आपण इक्विलिब्रियम कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो मोनोपोली फर्मचं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर मोनोपोली फर्म हे इक्विलिब्रियममध्ये कधी असतं तर तेव्हा जास्तीत जास्त प्रॉफिट हे त्या ठिकाणी त्यांना होत असतं. त्यावेळेला आपण म्हणू शकतो की मोनोपोली फर्म हे आपल्याला इक्विलिब्रियममध्ये आहेत.
परंतु जेव्हा आपल्याला डिमांड कर हा त्या ठिकाणी मोनोपोली कॉम्पिटिशनमध्ये डाऊनवर्ड दिसून येतो, म्हणजे मोनोपोलिस्टिकचा जो काही डिमांड कर आहे तो आपल्याला डाऊनवर्ड स्लोपिंगमध्ये दिसून येईल, तेव्हा आपल्या लक्षात येईल की मोनोपोलिस्टिकला आता त्या ठिकाणी प्राईस ही कमी केली पाहिजे, तरच तो जास्तीत जास्त आउटपुट हे देऊ शकतो, म्हणजे जास्तीत जास्त आउटपुट हे सेल करू शकतो. जर त्याला जास्तीत जास्त सेल करायचं असेल तर त्याला प्राईस कमी करणं हे बंधनकारक त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं किंवा नेसेसरी झालेलं आपल्याला दिसून येतं. जरी मोनोपोली कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला ठिकाणी मोनोपोली मार्केटमध्ये जरी त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन नसल्या तरी मोनोपोलिशियन आहे किंवा जो कोणी मार्केटर आहे किंवा जी काही फर्म आहे ती त्या ठिकाणी प्राईस आणि क्वांटिटी ह्या दोन्हीवरती कंट्रोल ठेवू शकत नाही, तर एका कोणत्या तरी डिटर्मिनरवरती म्हणजेच एकतर प्राईस किंवा एकतर क्वांटिटी ह्या दोनापैकी एक कोणता तरी फॅक्टर हा त्या ठिकाणी आपण डिटरमाइन करू शकतो व दुसरा मार्केटवरती सोडू शकतो. म्हणजेच जर आपण प्राईस डिसाईड केली तर त्याची सेल किती होणार, त्याला डिमांड किती असेल हे आपल्याला मार्केटवरती सोडावं लागतं, किंवा आपल्याला क्वांटिटी जर डिसाईड केली म्हणजे जेवढी क्वांटिटी आपल्याला सेल करायची आहे तर ते किती प्राईसमध्ये सेल होईल हे आपल्याला मार्केटवरती सोडावं लागतं. म्हणजेच थोडक्यात मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला दोनापैकी एक फॅक्टर हा आपण डिटरमाइन करू शकतो व दुसरा फॅक्टर आपण मार्केटवरती सोडून द्यायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला डाऊनवर्ड स्लोपिंग कर जो डिमांड कर असतो, म्हणजे जो काही आपल्याला डाऊनवर्ड स्लोप झालेला डिमांड कर असतो तोच आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू कर म्हणून रिप्रेझेंट करत असतो, कारण जेवढी आपल्याला डिमांड असते त्याच प्रमाणात आपल्याला ठिकाणी रिव्हेन्यू जनरेट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर मार्जिनल रिव्हेन्यू कर हा त्याच्या खाली असलेला दिसून येतो, म्हणजेच डिमांड करपेक्षा आपल्याला मार्जिनल रिव्हेन्यू कर हा त्याच्या खाली असलेला दिसून येतो. तर मोनोपोलिस्टिक मार्केटमध्ये किंवा मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला दोन कंडिशन दिलेले आहेत. त्यामध्ये पहिली कंडिशन आहे ती म्हणजेच मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट, म्हणजेच मार्जिनल रिव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट हे आपल्याला समान असले पाहिजे. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट कर हा त्या ठिकाणी मार्जिनल रिव्हेन्यू करला खालच्या बाजूने कट केला पाहिजे, तरच आपण त्या पॉईंटला त्या ठिकाणी म्हणू शकतो की आपल्याला इक्विलिब्रियम पॉईंट आहे. त्यामधली पहिली कंडिशन ही त्या ठिकाणी नेसेसरी कंडिशन आहे, तर दुसरी कंडिशन ही आपल्याला ठिकाणी सफिशियंट कंडिशन आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर शॉर्ट रनमध्ये इक्विलिब्रियम पॉईंटच्या माध्यमातून एकतर फर्म हे सुपरनॉर्मल प्रॉफिट घेत असतं तर काही वेळेला आपल्याला लॉस देखील झालेला दिसून येतो. म्हणजेच इक्विलिब्रियम पॉईंट जो असतो त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर शॉर्ट रनमध्ये मोनोपोली फर्म ह्या ठिकाणी एकतर सुपरनॉर्मल प्रॉफिट घेताना दिसतं तर काही वेळेला आपल्याला लॉस देखील झालेला दिसून येतो. म्हणजेच ज्या वेळेला प्राईस ही ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टपेक्षा जास्त असते, म्हणजेच ॲव्हरेज कर हा त्या ठिकाणी प्राईस कर हा त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टपेक्षा जास्त असतो, तेव्हा फर्म ह्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन घेताना दिसून येतात, कारण त्यांना त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जर समजा प्राईस हे आपल्या ठिकाणी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टपेक्षा जर कमी असेल, म्हणजेच जी काय आपली ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट असते त्याच्यापेक्षा जर कमी जर प्राईस असेल तर फर्म ह्या ठिकाणी आपल्याला आपला बिझनेस बंद करताना किंवा आपली फर्म ही शटडाऊन करताना आपल्याला दिसून येतात. तर मोनोपोली फर्ममध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कशा पद्धतीने आयडेंटिफाय केले जातं ते आपल्याला खाली दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. In figure 11.1, the monopoly firm attain the equilibrium at point E, where the marginal revenue is equal to marginal cost, and the marginal cost curve cut the marginal revenue curve from the below. The equilibrium quantity of output is OQ and the price is OP. Average revenue is QR, and while the average cost is SQ. Therefore, the profit per unit is RS. The total profit earned is equal to the PRST, the shaded portions in the diagram. म्हणजे त्या ठिकाणी 11.1 या फिगरमध्ये जर आपण लक्षात दिला, म्हणजे त्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ठिकाणी मोनोपोली फर्मचा इक्विलिब्रियम पॉईंट हा त्या ठिकाणी ई पॉईंटने आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्या पॉईंटवर ते आपल्याला मार्जिनल रिव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट हे आपल्या ठिकाणी इक्वल असलेले दिसून येतात. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट करने आपल्याला मार्जिनल रिव्हेन्यू करला खालील बाजूने कट केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यावरती आपल्या लक्षात येईल की इक्विलिब्रियम क्वांटिटी ही OQ आहे, तर इक्विलिब्रियम प्राईस ही त्या ठिकाणी OP आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ॲव्हरेज रिव्हेन्यू आपल्याला QR दिसून येतो, तर त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही SQ पर्यंत आपल्याला असलेली दिसून येते. म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला फर्मला त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला दिसून येतो, तो RSने ह्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. तर टोटल प्रॉफिट म्हणजेच RS हा त्या ठिकाणी पर युनिट प्रॉफिट आपल्याला झालेला दिसून येतो, तर टोटल प्रॉफिट आपल्याला PRST या स्क्वेअरने आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजेच डायग्राममध्ये जो शेडेड पोर्शन आपल्याला दाखवला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला टोटल प्रॉफिट जो फर्मने अर्न केलेला आहे तो आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. इन फिगर 11.2, अ फर्म इन्कर अ लॉस ॲज अ ॲव्हरेज कॉस्ट इज मोर दॅन द ॲव्हरेज रिव्हेन्यू. द लॉस इन्कर्ड बाय द फर्म इज इक्वल टू PRST, द शेडेड एरिया ऑफ इन डायग्रॅम. म्हणजे जर आपण ज्याप्रमाणे आपण 11.1 मध्ये जर पाहिलं त्याचप्रमाणे आपण 11.2 जर ही डायग्रॅम बघितली तर आपल्याला लक्षात येईल की
ॲव्हरेज रिव्हेन्यू हा ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज कॉस्टपेक्षा कमी असलेला दिसून येतो, म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यूपेक्षा जास्त असलेले दिसून येते. त्यामुळे आपल्याला ठिकाणी लॉस झालेला आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. मग हा लॉस आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला आहे, तर PRST ह्या स्क्वेअरच्या माध्यमातून जो शेडेड पोर्शन आपल्याला दाखवलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी लॉस झालेला रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की ॲव्हरेज रिव्हेन्यू कर हा त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट करच्या खालील बाजूस असलेला दिसून येतो. परंतु 11.1 जर आपण पाहिलं तर ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला वरती असलेलं दिसून येतं, म्हणजे ॲव्हरेज कॉस्टच्या वरती आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू हा आलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला पी प्राईजवरती तो इंटरसेक्ट करताना म्हणजेच पी पॉईंटवरती आपल्याला आलेला दिसून येतो. अशा पद्धतीने जर या ठिकाणी बघितलं तर ॲव्हरेज रिव्हेन्यू कॉस्ट म्हणजेच 11.2 जर पाहिलं तर ॲव्हरेज रिव्हेन्यू कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू कर हा त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट करपेक्षा खाली असलेला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला ठिकाणी लॉस झालेला रिप्रेझेंट केलेला आहे. द मोनोपोली फर्म स्टॉप द प्रोडक्शन इवन बिफोर ऑप्टिमम लेवल इज रीच. व्हेन द ॲव्हरेज कॉस्ट इज फेलिंग द फर्म स्टॉप प्रोडक्शन. The firm does not produce till the minimum average cost is attained. In other words, the firm does not produce the optimum level of output. The firm can either set a price or the quantity of the output is sold, but not both. The monopoly power depend upon the cost conditions and the elasticity of demand. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलं की मोनोपोली कॉम्पिटिशन म्हणजे मोनोपोली फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला ऑप्टिमम लेवलला रीच होण्या अगोदरच म्हणजे ऑप्टिमम लेवलपर्यंत जाण्या अगोदरच काही वेळेला आपल्याला प्रोडक्शन हे बंद करताना दिसून येतं. म्हणजेच ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येलं की ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला कमी होताना दिसते त्यावेळेला देखील आपल्या ठिकाणी प्रोडक्शन हे कमी होताना दिसून येतं, म्हणजेच प्रोडक्शन हे बंद करत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे जोपर्यंत मिनिमम ॲव्हरेज कॉस्ट ही अटेन होत नाही तोपर्यंत आपल्याला फर्म ह्या प्रोड्यूस करताना दिसून येत नाहीत. म्हणजेच इतर शब्दात आपल्याला सांगायचं झालं तर मोनोपोली फर्म ह्या ठिकाणी आपल्याला ऑप्टिमम लेवल ऑफ आउटपुट घेताना दिसून येत नाहीत, म्हणजे आउटपुटची जी काही ऑप्टिमम लेवल आहे ती आपल्याला कधीच प्रोड्यूस करताना दिसून येत नाही. तर फर्म या मोनोपोली कॉम्पिटिशनमध्ये एकतर प्राईस डिसाईड करू शकतात किंवा आउटपुट जी काही क्वांटिटी सोल्ड करायची आहे ते डिसाईड करू शकतात, दोन्ही गोष्टी डिसाईड करू शकत नाहीत. त्याचबरोबर मोनोपोलीची जी पॉवर आहे ती आपल्याला कॉस्ट कंडिशन आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड या दोन गोष्टीवरती डिपेंड असलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट रनमध्ये इक्वेलिब्रियम मोनोपोली फर्मचं इक्वेलिब्रियम हे आयडेंटिफाय केले जातं. नेक्स्ट इज लॉंग रन इक्वेलिब्रियम ऑफ द मोनोपोली फर्म. In the long run, all factors are variable. The monopoly firm can change the size of the plant, hire new technology, and expand the scale of operation. The firm will be in the equilibrium when the marginal revenue is equal to marginal cost, and the marginal cost curve cuts the marginal revenue curve from the below. The monopoly firm can generally earn the supernormal profit due to the absence of rivals. Long run equilibrium of the firm can be explained with the help of the following diagram. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लॉंग रन इक्वेलिब्रियम मोनोपोली फर्मचा कशा पद्धतीने आयडेंटिफाय केला तर हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला लॉंग रनमध्ये माहितीच आहे की जे काही प्रोडक्शन फॅक्टर आहेत ते आपल्याला पूर्णपणे सर्व फॅक्टर हे व्हेरिएबल असलेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी मोनोपोलीमध्ये आपण त्या ठिकाणी प्लॅनची साईज असेल ती चेंज होऊ शकते, त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी हायर करू शकतो, त्याचबरोबर इतर जे काही फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला चेंज झालेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून आपण ऑपरेशनचे स्केल आहे म्हणजे स्केल ऑफ ऑपरेशन आपण त्या ठिकाणी एक्सपांड केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला मोनोपोलीमध्ये सर्व फॅक्टर हे व्हेरिएबल असलेले दिसून येतात, म्हणजे लॉंग रनमध्ये आपल्याला सर्व फॅक्टर हे चेंज झालेले आपल्याला दिसून येतात. तर फर्मचं इक्वेलिब्रियम कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलं जातं तर मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट आणि सेकंड कंडिशन आहे ती म्हणजेच मार्जिनल कॉस्ट कर हा मार्जिनल रेव्हेन्यू करला खालील बाजूने त्या ठिकाणी कट केलं पाहिजे, तर आपण त्या ठिकाणी त्या पॉईंटला इक्वेलिब्रियम पॉईंट असं म्हणू शकतो. तर जनरली जर आपण पाहिलं तर मोनोपोली फर्मला लॉंग रनमध्ये आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिटच घेतलेलं दिसून येतं, कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन नसते. कॉम्पिटिशन नसल्यामुळे मोनोपोली फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात सुपर नॉर्मल प्रॉफिट हे घेताना दिसून येते. मग खाली दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपण पाहूया की कशा पद्धतीने मोनोपोली फर्मचं लॉंग रनमध्ये इक्वेलिब्रियम आयडेंटिफाय केलं जातं ते आपण खाली दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून पाहूया. द फर्म अटेन द इक्वेलिब्रियम ॲट पॉईंट ई. द फर्म मेक अ सुपर नॉर्मल प्रॉफिट इक्विव्हॅलेंट टू PRST. Entry barrier and the absence of rivals ensure the supernormal profit for the monopoly firm both in the short run and long run. म्हणजे त्या ठिकाणी दिलेल्या डायग्राममध्ये आपल्याला ई पॉईंटने त्या ठिकाणी इक्वेलिब्रियम पॉईंट हा त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचबरोबर PRSTच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी सुपर नॉर्मल प्रॉफिट किती प्रमाणात झालं आहे ते आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट ही एस पॉईंटवरती इंटरॅक्ट करताना दिसून येते क्यू क्वांटिटीवरती, म्हणजेच ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला एसपर्यंत आलेली दिसून येते, टीपर्यंत आलेली दिसून येते आणि त्याच्यानंतर टोटल प्रॉफिट म्हणजे टोटल रेव्हेन्यू जनरेट झाला आहे तो आपल्याला पीपर्यंत, म्हणजेच टी आणि पी यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी सुपर नॉर्मल प्रॉफिट झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्या ठिकाणी मोनोपोली कॉम्पिटिशनमध्ये किंवा मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला ठिकाणी
एंट्री बॅरियर असतात, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी नसते. त्यामुळे मोनोपोली फर्मला शॉर्ट रनमध्ये असो वा लाँग रनमध्ये असो त्या ठिकाणी आपल्याला सुपर बरोबर प्रॉफिट झालेलं हे दिसून येतं. अशा पद्धतीने आपण लाँग रनमध्ये इक्विलिब्रियम हे मोनोपोली फर्मचं आयडेंटिफाय केलं जातं.